भारतीय महिला संघाची श्रीलंका टी20 मालिकेसाठी घोषणा. स्मृती मानधना खेळणार की नाही, तर संपूर्ण भारतीय संघ कसा असणार आहे, कोणाला डच्चू भेटलेला आहे आणि कोणाचे कमबॅक झालेले आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. तर वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानात उतरणार आहे. महिला एकदिवसीय वर्ल्ड कप 2025चं विजेतेपद टीम इंडियानं पटकावलेलं आहे. तर भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हे विजेतेपद पटकावलं. यानंतर विश्रांतीवर असलेला भारतीय संघ श्रीलंका दौरा खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय महिला संघ यंदाच्या वर्षात अखेरची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर असणार आहे. तर महिला वर्ल्ड कप अंतिम सामन्यातील उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीनंतर शेफाली वर्माला टी20 संघात संधी मिळाली आहे. तर राधा यादवला टी20 संघात संधी मिळालेली नाही. तर गोलंदाज श्रीचरणीला संधी देण्यात आली आहे. महिला वर्ल्ड कपनंतर स्मृती मानधनाचं लग्न हा सर्वात चर्चेचा विषय ठरला होता. पण लग्नाच्या दिवशी स्मृतीचं लग्न स्थगित करण्यात आलं. त्यानंतर श्रीलंका मालिकेसाठी संघ जाहीर होण्याच्या 2 दिवसाआधी स्मृती मानधनाने सिने संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी लग्न मोडलं असल्याची घोषणा तिने केली. यानंतर आता पहिल्यांदाच स्मृती मानधना मैदानावर खेळण्यासाठी उतरणार आहे. स्मृती मानधना या संघाची उपकर्णधार असणार आहे. तर आपण पाहूया श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा संपूर्ण महिला संघ. कर्णधार हरमनप्रीत कौर असणार आहे. स्मृती मानधना उपकर्णधार. दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, हरलील देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष, जी कमलिनी, श्रीचरणी आणि वैष्णवी शर्मा असा असणार आहे भारताचा संघ.